एक मोठी बातमी आपल्या समोर येते. सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा. उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर. बारामती विजयानंतर तातडीने निर्णय. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांनी आपला राजीनामा पत्र सादर केले. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची चर्चा होती. मात्र बारामती विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताने विजयी होऊन आमदार झाल्यानंतर त्यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अनपेक्षितपणे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या असल्याने त्यांनी आपला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नियमानुसार दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला एका सभागृहाचा राजीनामा 14 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असतं आणि त्यामुळेच आमदारकीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच त्यांची आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे. आता लवकरच सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होईल. त्यानंतर येथील राज्यसभेच्या जागेवर कोणाची नियुक्ती होईल याची उत्सुकता आता राष्ट्रवादीसह इतरही राजकीय नेत्यांना लागलेली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यापूर्वीच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे खासदार बनले आहेत. गेल्याच महिन्यात पार्थ पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.